नमस्कार मित्रांनो, राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठमोठ्या घोषणासह महायुतीने त्यांचा वचननामा प्रसिद्ध केला आहे आणि याचबरोबर आता त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील महिलांना देखील मोफत बस प्रवास देण्याची घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये मानधन देण्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। राज्यातील सर्व महिला व मुलींना मोफत बस प्रवासात देखील या जाहीरनाम्याच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी आधीच केलेले आहे आणि आता त्यांचे सरकार आल्यानंतर अजून 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ तसेच प्रोत्साहनपर अनुदान अशा प्रकारची घोषणा देखील या वचननाम्यातून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना 25 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा आणि मोफत औषधी देण्याची घोषणा देखील याद्वारे करण्यात आलेली आहे आणि बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला 4000 रुपये मानधन देणार अशा प्रकारची घोषणा सुद्धा या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, दोन्ही बाजूने आता मोठमोठ्या घोषणा आणि वचन देण्यात आलेले आहे। तर हा होता जाहीरनामा। तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।